नमस्कार. आज काढणार आहोत श्री गणेश उत्सव निमित्त गणपतीची सुंदर अशी रांगोळी. बघा आता आपण काढणार आहोत. मिनी फेविकॉलची बॉटल घेतली, बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला तोंडाचा आकार काढून घ्यायचा आहे. हे बघा, इथून थोडा मोठा आकार घ्यायचा आहे आपल्याला आणि इथून थोडासा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला काय करायचं आता, इथं ना थोडी सरळ रेष मारून घ्यायची. हे बघा, आणि थोडी त्याच्यापेक्षा आपल्याला छोटी मारायची. नंतर आपल्याला अजून छोटी मारायची. अशा पद्धतीने इथं आपल्याला पानाचा आकार सारखा मुकुट तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथं काय करायचं, मोठे डॉट पाडायचे आपल्याला. मोठे डॉट पाडायचे आपल्याला आणि इथं छोटे छोटे डॉट पाडायचे. पूर्ण व्हिडिओ बघा, खूपच सुंदर आपल्या बाप्पाची मूर्ती रांगोळी होणार आहे. अशा पद्धतीने डॉट पाडून घ्यायचे आपल्याला. आणि काय करायचं माहिती का, एक काडी घ्यायची आपल्याला. काय करायचे, असे 4 भागांमध्ये फुलाचा आकार तयार करायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने, म्हणजे वेगळी डिझाईन होते. आता आपल्याला काय करायचं, इथं वेगळं काहीतरी करायचं आहे, म्हणजे रेषा मारून घ्यायची आहे. म्हणजे 3 भागांमध्ये आपल्याला पेट्याला वेगळी वेगळी अशी डिझाईन दिसते. हे बघू शकता. आपल्याला क्रॉसमध्ये ही रेषा ओढून घ्यायची आहे, अशा चौकोन आकारामध्ये. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला कान काढून घ्यायचे. कानाचा आकार हे बघा, मी कच्चं करून घेतलेलं, पहिले काढून घेतले होते. अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हे टोकं आणि इथंही आपल्याला थोड्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने अशा पद्धतीने. आणि आपल्याला ना डोळे काढून घ्यायचे आहेत गणपती बाप्पाचे, बघू शकता. अशा पद्धतीने याला व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे. नंतर मी बॉटलने काढले म्हणून अशा पद्धतीने हे बघा, असे डोळे काढल्यानंतर आपल्याला थोडं गोलाकार टाकून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचं, इथं मोठा डॉट, नंतर छोटे छोटे आपल्याला डॉट पाडत जायचं आहे. खूपच सोपी रांगोळी आहे. इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, जेल रंगोली, नक्की ट्राय करा. हे बघा, सोंडीचा आकार. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित टिपके पाडून घ्यायचे आहेत, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला काय करायचं आहे, लाल कलरने थोडंसं, पहिले व्हाईटने करून घेते मी, थोडा एक डबीने येणार नाही म्हणून. हे बघा, अशा पद्धतीने असं करून घेणार आहे मी. टीका म्हणून याच्यात आपल्याला काय करायचं आहे, थोडा लाल कलर भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला पिवळाही डॉट टाकून घ्यायचा आहे. आपण काय करणार आहोत आता, इथून अशा पद्धतीने हे बघा
असा ना सोंडीच्या ह्या बाजूने व्यवस्थित असं पायाचा आकाराचं घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने मी पहिले आखून घेतलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, एखादी पोस्टर किंवा काही बघायचं आहे आणि त्याच्याने नसेल येत तर थोडंसं आखून घ्यायचं आहे व्यवस्थित. रांगोळी दारात किंवा दारात तर काढत नाही, देवाची रांगोळी आहे, पण असं देवासमोर वगैरे काढायची असली ना तर अशा पद्धतीने पोस्टर वगैरे बघून घ्यायचे आपल्याला आणि काढायचं इथूनही असं. आणि आपल्याला काय करायचं आता, अशा पद्धतीने इथून असं गोल गोल करत जायचं आहे. याच्यामध्ये कलरही टाकू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा. म्हणजे धोतीचा आकार असा येतो. अशा पद्धतीने बघा. इथं कलरही तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालतो. अशा पद्धतीने बघा तुम्ही 2 सोडून मी टाकलंय ना, तुम्ही ही 2 सोडून टाकू शकता. हे बघा अशा पद्धतीने इथं ही 2 सोडून टाकू शकता, म्हणजे वेगळा अगदी कलर दिसण्यासाठी दुसरा. हे बघा अशा पद्धतीने पिवळाही कलर टाकू शकता तुम्ही. सुंदर असा धोतीची डिझाईन किंवा काही तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच येईल. अशा पद्धतीने बघा याला असं लाईनही बनवू शकता.